श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. मे महिन्यामध्ये 10 तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया आहे. पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा सण धार्मिक आणि त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीया ही वर्षभरात येणाऱ्या महत्त्वाच्या तिथींपैकी एक शुभ तिथी अशी आहे. अक्षय तृतीयेला आपण जर एखादं शुभ कार्य केलं तर आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने, चांदी किंवा इतर धातूच्या वस्तू या खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेचा मानला जातो. अक्षय तृतीयेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो. यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादीही केले जातात. आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार अक्षय तृतीयेला केलेले कर्म केलेले काम हे अक्षय होत असते. ते कधीही क्षय होत नाही. या दिवशी जर आपण कुठलेही चांगले काम केले तर त्याचे पुण्य हे आपले वाढतच जाते. अक्षय तृतीयेला आपण जर जप, तप, दान, पुण्य केले आणि सत्कर्म जर केले तर या कर्माचे फळ अक्षय आणि अनंत असे आपल्याला मिळत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत जी केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होते. या विशेष दिवशी केवळ लक्ष्मीचीच नव्हे तर भगवान विष्णूंचीही पूजा करणं अत्यंत फायदेशीर असं मानलं जातं. असं केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. तसंच आपल्या जीवनात येणारी संकटेसुद्धा दूर होतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला अशी काही कामे आहेत जी केल्याने आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे प्राप्त होतं. तसंच अक्षय तृतीयेला आपण जे काही सोने हे खरेदी करतो ते सोने दिवस रात्र दुप्पट आणि चौपट होते. त्या सोन्याचा कधीही क्षय हा होत नाही. म्हणजेच ते सोने कधीही मोडण्याची वेळ आपल्यावर येत नाही. अक्षय तृतीयेला अशी काही महत्त्वाची कामे आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे येणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच माहिती देणार आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अशी कोणती महत्त्वाची कामे, महत्त्वाच्या गोष्टी या करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे नांदेल आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. त्याचप्रमाणे सौभाग्यासह धनवृद्धीसाठी अक्षय तृतीयेला आपल्याला कोणता महत्त्वाचा उपाय करायचा आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सर्वात आधी आता आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी. त्यातली पहिली गोष्ट, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी धान्य, वस्त्र, पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला आपल्याला दान हे जरूर करायचं आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला दान हे करायचे आहे आणि गरजू व्यक्तीलाच हे दान करायचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल हे आपल्याला टाकायचे आहे. असं करणं अत्यंत शुभकारक हे मानलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत अशी महत्त्वाची मानली जाणारी अक्षय तृतीया ही तिथी आहे. आणि या दिवशी जर तुम्हाला या दिवशी वाहन, घर किंवा एखादी नवीन वस्तू, गाडी खरेदी करायची असेल तर ते तुम्ही जरूर खरेदी करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा महत्त्वाच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभकारक मानलं जातं. तसंच दागिनेसुद्धा खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आणि जर तुम्हाला सोन्याचे, चांदीचे काही दागिने जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही अक्षय तृतीयेचा हा मुहूर्त चुकवू नका. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही काम आपण जर जे काही चांगले काम केले तर त्या कामाचा आशीर्वाद आपल्याला अक्षय असा मिळत असतो. या दिवशी आपण केलेले शुभ कार्याचे फळ हे आपल्याला वर्षभर मिळत असते. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कुठलेही चुकीचे काम हे करायचे नाही आहे आणि कोणाचे नुकसानसुद्धा करायचे नाही आहे. या उलट गरजू व्यक्तीची आपल्याला मदतच करायची आहे आणि सत्कर्मच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहे. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभकारक मानले जाते. आपण जर या दिवशी सोने खरेदी केले तर आपले संपत्तीचे भंडार हे भरलेले राहते. तसंच आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी ही कायम टिकून राहते. म्हणूनच अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणं अत्यंत शुभकारक मानलं जातं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की अक्षय तृतीयेला जरी माता लक्ष्मीची पूजा करण्याची पद्धत असली तरीसुद्धा या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करणं अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
अक्षय्य तृतीयेला आपण जर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या जीवनातील सर्व संकटेही दूर होतात। म्हणूनच अक्षय्य तृतीयेला आपल्याला माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे। अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्यांना जो काही प्रसाद हा आपण दाखवणार असू त्या प्रसादामध्ये काही तुळशीची पानंही आपल्याला ठेवायची आहे। हा उपाय केल्याने, ही गोष्ट केल्याने भगवान विष्णू हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्याचा आशीर्वाद देतील। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणं अत्यंत शुभकारक मानलं जातं। आपण जर अक्षय्य तृतीयेला श्रीयंत्राची विधिवत पूजा केली आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन जर केलं तर वर्षभर आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना हा करावा लागणार नाही आणि म्हणूनच अक्षय्य तृतीयेला आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन हे जरूर करायचं आहे। श्रीसूक्ताचं पठण करत कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही ते अक्षय्य तृतीयेला तुमच्या घरी आणू शकतात आणि त्याची विधिवत स्थापनाही करू शकतात आणि त्यावर कुंकुमार्चनची सेवाही रुजू करू शकतात। पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि म्हणूनच शक्य असल्यास अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून सुद्धा तुम्ही तुमच्या घरी आणू शकतात। अक्षय्य तृतीयेला जर आपण आपल्या घरी शंख खरेदी करून आणला तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते, आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते। म्हणूनच तुमच्या देवघरामध्ये जर शंख नसेल तर तुम्ही तो या दिवशी जरूर खरेदी करून आणा आणि जर असेल तर त्याची विधिवत पूजा करा। आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय्य तृतीयेला आपल्याला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे, तसंच कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीचा आपल्याला अपमान हा करायचा नाही आहे। तर या होत्या त्या अक्षय्य तृतीयेला आपल्याला करायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला सर्वांना आवर्जून करायच्या आहेत आणि या गोष्टी केल्याने, हे उपाय केल्याने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे नांदेल। माता लक्ष्मीची आपल्या सर्वांवर अखंड कृपा राहील आणि या दिवशी ही सर्व कामे केल्याने याचे फळ हे आपल्याला वर्षभर मिळेल। आणि आता आपल्या सौभाग्यासह धनवृद्धीसाठी अक्षय्य तृतीयेला आपल्याला कोणता महत्त्वाचा उपाय करायचा आहे हेच मी आता तुम्हाला सांगणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीया ही तिथी जगाचे पालनहार विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे। आणि आपल्याला येणाऱ्या आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला कलशदान करायचं आहे। अक्षय्य तृतीयेला आपल्याला पाण्याने भरलेला कलश दान करायचा आहे आणि हा उपाय करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला देवी लक्ष्मीचे ध्यान करून, देवी लक्ष्मीचे स्मरण करून आपल्या घरात हा कलश आधी स्थापित करायचा आहे आणि त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल आणि थोडेसे साधे पाणी हे घालायचे आहे आणि त्यानंतर या कलशाला आपल्याला लाल कपडा हा बांधायचा आहे आणि तो एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचा आहे। हा उपाय केल्याने आर्थिक संकटांपासून आपल्याला नक्कीच मुक्तीही मिळेल। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मे महिन्यामध्ये अतिशय कडक ऊन हे पडत असतं आणि या कडक उन्हाने प्रत्येकाला पाण्याची तहान हे लागत असते आणि अशा रणरणत्या कडक उन्हामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला, तहानलेल्या व्यक्तीला आपण जर पाण्याचे दान केले, जलदान केले आणि तेही कलशासोबत जर दान केले तर त्याचे आपल्याला पुण्य हे अनंत पटीने मिळत असते। कारण एखाद्या गरजू तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणं हे अत्यंत पुण्याचं कर्म आहे आणि म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला पिण्याच्या पाण्याने भरलेला कलश हा, पाण्याने भरलेला घडा हा गरजू व्यक्तीला दान करायचा आहे। मग इथे तुम्ही एखादा छोटासा मातीचा माठ घेऊन त्यामध्ये पाणी भरून तो सुद्धा दान करू शकतात। तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजल्याने आपल्याला अक्षय्य पुण्याची प्राप्ती होईल। तर असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपल्याला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय केल्याने, तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजल्याने माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या आर्थिक संकटांपासून आपली मुक्तता होईल। अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद हा आपल्याला माता लक्ष्मी नक्कीच देईल। तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली आहे की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी या करायच्या आहेत की ज्या केल्याने सुख, समृद्धी, शांतता, ऐश्वर्य आपल्याला मिळणार आहे। त्याचप्रमाणे कोणता महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल, याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। तर तुम्ही सुद्धा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ज्या गोष्टी मी तुम्हाला करायला सांगितल्या आहेत त्यासुद्धा नक्की करा आणि हा जो उपाय, महत्त्वाचा जो उपाय तुम्हाला सांगितला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।